अच्छा, अगोदरची मॅच दरम्यान वन साइड आपण बघितली होती. त्याच्या अगोदरचा जो पहिला सामना होता आणि पहिली ग्रामीणची मॅच देखील भरपूर चांगली आपल्याला पाहायला भेटली आणि चांगला खेळ आपल्याला नक्कीच आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतो कारण का आज भिवंडीचं सिटी क्रिकेट आपण अनुभवतोय आणि तिसरी मॅच आहे सिटी क्रिकेटची. 6-6 षटकांचे नक्कीच आपल्याला सामने सिटी क्रिकेट फॉर्मॅटच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतात आणि ही देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्हीही टीमचे 12 मॅन अजूनही आले नाहीये. चेंडू पडल्याच्या नंतर 2 धाव्यांची पेनल्टी असणाऱ्या गोष्टीची नोंद घ्यावी. अंजुमन अंजुमन टीम आपका 12वां खेळाडू जल्दी जल्दी भेजना है. चलो. रिषभ काटे पहिला चेंडू बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. 2 रनची पेनल्टी लागते. बॅटिंग करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये अंजुमन स्पोर्ट्स. 12th मॅन तुमचा नाहीये. ओव्हर द विकेट. दरम्यानचा फटका चांगला आहे. ऑफ साईडला तिथे फिल्डर देखील उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतील. पहिल्या चेंडूवरती 10 या दरम्यान बघतो आपण आली होती एक्स्ट्राची आणि आता मात्र हा पहिला चौकार या पहिल्या इनिंगचा. ओव्हर द विकेट ना गती कमी केली. या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. या दरम्यानचा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी पहिल्या चेंडू दरम्यान आपण खराब बघितलं ऋषभ काटेचा. त्याच्यानंतर सेकंड बॉल वरती दरम्यान चौकार आला होता. अंजुमन स्पोर्ट्स आपका एक खिलाड़ी भेजना आपको. मैच थांबवायचे अंपायर. ठीक आहे सर आपण सुरुवात करा मॅचला. अकरावा प्लेअर असा त्यांनी या नंतर फिल्डिंगला जा तुम्ही. एक प्लेअरने या इकडे. दरम्यान ऑनसाईडला फटका. स्कोर ऑफ द विकेट. त्या दरम्यान फिल्डर मात्र उपस्थित नव्हते कारण का पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. मिळतील या 4 धावा. दरम्यान चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 4 न जाते पुढे. धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 9 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्ग असते. भावेशानी मैदानाच्या आतमध्ये कासिफ असे 2 सलामीवीर फलंदाज अंजुमन स्पोर्ट्सच्या माध्यमातून. विकेटना चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असावा. जर रिॲक्शन आपण बघितलं त्या दरम्यान नक्कीच रिषभ काटेचा आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असावा. त्या दरम्यानचा चांगला चेंडू आला डॉट. या पुढची मॅच नवाब स्पोर्ट्स आणि हमजा स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्ट करायचंय. हमजा स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि नवाब स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण संपर्क साधा. या दरम्यानचा हा फटका हवेत. मिस्टामिंग शॉट. तिथे फिल्डर दूरवरनं आलेत. कॉलिंग या दरम्यान भरपूर चांगली पाहायला मिळते. परतावा लागेल फलंदाजाला. मैदानाच्या बाहेर झेल पकडला आहे अक्षयनं आणि खेळाडू बाद. डीजे
अमीर नवीन फलंदाज झालेत मैदानाच्या आतमध्ये. अमीर खान न्यू मॅन इन. सोबत दिनेश सर देखील आहेत कमेंट्री बॉक्समध्ये, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. खास रायगडावरून आज मात्र ते स्पर्धेसाठी इथे उपस्थित राहिले आणि त्यांचं देखील आपण सुंदर समालोचन स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतो. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. संघाची धावसंख्या 9 आकड्यावरती आहे. पहिला खेळाडू दरम्यान बाद झालाय अंजुमन स्पोर्ट्स टीमचा. त्यांना 2 धाव्याची पॅलेंटी देखील लागली कारण का त्यांचा 12th मॅन नाही आहे आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. ऋषभ काटे चांगला चेंडू होता फुलरनेचा, भन्नाट वेगानं हा चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि असेच काही चेंडू आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. ऋषभ काटेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना अंजुमन स्पोर्ट्सची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक खेळाडू बाद 9 अशी धावसंख्या. दिनेश पाटील काय सांगाल या अनुषंगाने? सुरुवात आपण बघतोय दरम्यान खराब झाली गोलंदाज ऋषभ काटेच्या माध्यमातून, मात्र ऋषभ एक अप्रतिम खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे. त्याच्यानंतर त्याचा कमबॅक देखील आपल्याला पाहायला भेटला. नक्कीच राहुल सर, आपण पाहतोय की अतिशय सुरेख स्पर्धा आहे आणि याच्या अगोदर 2 सामने आपण पाहिले. पूर्वार्ध खूप छान राहिला होता कारण 15-20 धावा यायच्या, 2 षटकामध्ये जवळपास 30-35 धावा व्हायच्या. पण इथे मात्र पहिला सामना असा आहे की ज्याच्या पूर्वार्धामधला पहिला षटक फक्त 9 धावांचा झालाय आणि 1 गडी बाद झालाय. चला वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्यायचं. साई स्पोर्ट्स कारभाव संघ प्रणय लवकर आपल्याला खेळायचं आहे. दीपक प्लीज थोडं सहकार्य करा. टीम मीटिंग आपल्याला नकोय. दीपक मडवी सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला दरम्यान गोलंदाज पाहायला मिळतील. वेळ तुम्हाला कमी खर्च करायचा आहे. 6 षटकांसाठी जास्तीत जास्त 30 ते 35 मिनिटं तुम्हाला खर्च करायची आहेत. त्या गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज. लवकरात लवकर दरम्यान आपण सामन्याला सुरुवात केली तर होती, आता लवकरात लवकर सामना देखील कंप्लीट होणं गरजेचं आहे. सिटी फॉर्मॅटचे प्रत्येकी मॅच आपण 6 ओव्हरची बघतोय, त्या अनुषंगाने मात्र वेळेवरती मॅच कंप्लीट देखील होणं तेवढंच गरजेचं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 9. सेकंड ओव्हरमध्ये आपण बघतोय दरम्यान दीपक मडवी टीमचे कॅप्टन. फुल टॉस होत्या दरम्यान फटका देखील तेवढाच चांगला आहे. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूच्या मागे मात्र खेळाडू देखील तेवढाच वेगाने. दरम्यान बघतो आपण प्रीतम जे पिंपलगरच्या प्रतिम खेळाडू आहेत. साई स्पोर्ट्स कारभार टीमच्या माध्यमातून इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत धावा येत मिळतील दरम्यान 3. आमिर आणि बावेश मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 फलंदाज. संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. दुहेरी अंकामध्ये आपल्याला 12 या आकड्यावरती 3 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 12 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 6 षटकांच्या आपल्याला दरम्यान प्रत्येकी मॅच पाहायला मिळते सिटी क्रिकेटच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला बावेश सज्ज खेळण्यासाठी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाही. चांगली गोलंदाजी दीपक मडवी एक अप्रतिम खेळाडू आहे. पुराणीच्या ज्याला म्हटलं जाईल. भरपूर वर्षापासून पहा टीमसाठी सातत्याने नक्कीच टीमची सेवा करतोय आणि त्याला आपण सिटी या फॉर्मॅटमध्ये ग्रामीण फॉर्मॅटमध्ये आजही नक्कीच त्याचा चांगला खेळ राहिलाय आणि 100% देण्यासाठी पुन्हा सज्ज झालाय या मॅचच्या माध्यमातून. दीपक मडवी गोलंदाजी माकवती. चांगला चेंडू होता, ऑन साईडला पोल गेला. हा पण पोलचा फटका डीप मध्ये तिथे स्वर्लाकला फिल्डर या दरम्यान उपस्थित आहेत. अक्षय जस्ट पहिलू खेळाडू आहे. चेंडू चुचून फेक करेपर्यंत एक धावीत अजून मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान 14 या आकड्यावरती. नक्कीच अतिशय सुरेख गोलंदाजी होती आहे की मोठा फटका लगाव दिला जात नाहीये आणि त्याच्यामुळे धाव मात्र रोखून धरलेत. एक चांगला फटका पॉईंटच्या दिशेने आला होता, पण धाव मात्र आल्या. 3 सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि ते रोखून धरलाय. दीपक पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका आता मात्र येणार की काय, कारण ज्याप्रमाणे आता भरता वेगानं पडतो पहा. सुंदर क्षेत्ररक्षण, अगदी वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक उभा होता. त्याने मात्र चेंडूपर्यंत गेला, लॉंग ऑन पर्यंत गेला, चेंडूला उचलला, फेकला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रात्यक्षिक दाखवत आपल्या संघासाठी धावा वाचवल्या. ऍक्शन रिप्ले नक्कीच आपण बघूया. खूप चांगली फिल्डिंग आणि तेवढंच चांगला कॅमेरामॅन देखील आमचे कव्हर करत असताना क्षणाची चित्र तुम्हाला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. दीपक मडवी 22 साठी यावेळेचा चांगला फटका आहे ऑन साईडला. ते डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित नाहीये. धावा चांगला मिळतील. अंपायरचा इशारा अजून आपल्यापर्यंत आला नाहीये आणि आता मात्र इशारा आपल्यापर्यंत अंपायरचा आलाय की या धावा आहेत 4.
थँक्यू. नक्कीच तुम्हाला ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय टीव्ही स्क्रीनवरती. चांगला फटका होता. फिल्डर असते ते कदाचित झेल होऊ शकला असता. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 20-20. 20 धावा स्कोर बोर्डवरती. 22. दरम्यानचा हा देखील फटका चांगला आहे. ऑनसाईडला तिथे डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची प्रीतमची चांगली झाली आहे. तोपर्यंत मिळेल एक धाव. शाहिद खान यांचा देखील शुभ आगमन झाला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एक अप्रतिम खेळाडू आणि दर्जेदार समालोचक. मात्र समालोचनापासून ते भरपूर दूर गेलेत. मात्र दरम्यान चांगले खेळाडू आहेत. पॉइनर स्पोर्ट्स भिवंडी टीमचे संघनायक. 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते दरम्यान 21. 21 वरती फिल्डिंग लावून घ्यायची आहे. शानू सर देखील सातत्याने सांगतायत की मात्र सहकार्य करा. साई स्पोर्ट्स कारभाव संघ जास्त मोठी टीम मिटिंग घेऊ नका, जेणेकरून 6-6 षटकांचे सामने आहेत ते कम्प्लीट होणं गरजेचं आहे. येस, तर नक्की क्षेत्ररक्षण लगेच सजवायचे. आपण पाहतो, विचार करतो की या षटकामध्ये 12 धावा आल्या. एक चांगली फटकेबाजी या षटकामध्ये पाहिली. एक चौकार आला. सीमारेषेलगत बरेचसे चेंडू गेले. त्यानंतर माझं क्षेत्ररक्षण चांगलं झालं, पण तरी धावा आल्या 12. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना अंजुमन संघ मात्र जाऊन ठेवतोय तो एक बाद तब्बल 21 धावा इथे उभ्या राहिल्यात. जर विचार केला राहुल सर, तर पहिल्या 2 सामन्यामध्ये सेम आव्हान 84 धावांचं उभं राहिलं. एक सामना अगदी अटीतटीचा झाला. दुसरा सामना मात्र अगदीच वन साईड गेला की काय असं वाटलं. पण या सामन्यामध्ये असंच काही असं आव्हान उभं राहील का? कारण आजची परंपरा पाहतोय, आज या 2 सामन्यामध्ये धावांचा पाठलाग होऊ शकला नाही, परंतु त्यासाठी तुम्हाला आव्हान मात्र मोठं उभं करावं लागेल. डेफिनेटली. वेळ कमी घ्या, मॅचला सुरुवात करा. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला 21 पाहायला मिळते. गोलंदाज धीरज धुमाले. षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बघतो आपण 22ला अमीर आहेत, ज्याने 2 बॉलमध्ये 4 धावा बनवल्यात. 22ने 5 बॉलमध्ये 8 धावा बनवल्यात. संघाची एकूण धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय दरम्यान अंजुमन स्पोर्ट्स 21 वरती. थोडासा वेळ कमी घ्या, मॅचला आपण सुरुवात करा. 21 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 22 स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. फुल टॉस समोर मात्र व्ही शेप मध्ये खेळलेत. दरम्यान तिथे फिल्डर उपस्थित आहे. टीमचे कॅप्टन दीपक मडवी. चेंडू चोचून फेक करेपर्यंत एक धावीतनं अजून मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 22 आकड्यावरती. 22 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. तर नक्कीच ज्यावेळेला असे फुलटॉस चेंडू तुम्हाला मोठ्या फटक्याने कन्वर्ट करावे लागतील. जर आव्हान मोठं उभं करायचं असेल ना, तर तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. डेफिनेटली मोठे फटके येणं गरजेचं आहे. आपण बघतो पहिल्या मॅच पासून एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला भेटली. षटकामध्ये धीरज धुमाले फिल्डिंग मध्ये बदल दरम्यान करत असताना मात्र थोडंसं लवकर घ्या. या देखील गोष्टीची नोंद घ्या. सुंदर असे स्टँड देखील बनवले गेलेत प्रेक्षकांना बसण्यासाठी. सुंदर प्रेक्षकांची नक्कीच व्यवस्था केली गेली आहे. आणि सुंदर हा मैदान, अति सुंदर, जबरदस्त ही क्रीडा नगरी. विकेटने चांगला चेंडू होता. फुलर लेनचा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. फटक्यामध्ये चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाही. विकेट टू विकेट दरम्यान आपल्याला गोलंदाजी दिनेशजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय की आदरणीय गुरुवारी हबप रामदास बाबा सेलार हे मैदान मात्र खूप मेहनतीनं उभं केलंय. या मेहनतीवर एक साथ एकत्र राहत अनेक प्रत्येक क्षेत्रातून हे मैदान बनवण्यासाठी प्रयत्नशील झाले आणि हे मैदान मात्र सुसज्ज बनलंय. आणि या मैदानावरती आज भिवंडी विभाग मात्र खेळतोय. एक दर्जेदार स्पर्धेत राहुल आपण साक्षीदार बनतोय. हे आपलं विभाग आहे. पुढचा चेंडू दुमालेचा चांगला आपल्याला पाहायला मिळतो. अगोदरच खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क झालाय. यस झालाय. कॉट बाईन परतावा लागेल 22ला मैदानाच्या बाहेर. लागणारा इथनं अंजुमन स्पोर्ट्सला हा दुसरा मोठा धक्का. फलंदाज बाद. सॉफ्ट डिसमिसल. थँक्यू. नवीन फलंदाज
अखिल मैदानाच्या आतमध्ये. अंजुमन स्पोर्ट्सला हा दुसरा धक्का. एकूण 2.3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झाला. 6 ओव्हरची मॅच. करंट रन रेट 9.20 आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रोजेक्टचा स्कोरचा जर विचार केला तर आपल्याला नक्कीच इथनं जर अशी धावा जर बनवल्या गेल्या तर 52-53 अशी धावसंख्या नक्कीच कदाचित पाहायला मिळेल. सुंदर टेलिकास्ट BTCच्या माध्यमातून. B1D टेनिस क्रिकेट. रोहन तर या नक्कीच त्यांचे सर्व ऑफिशियल भरपूर ते देखील मात्र मेहनत घेतात त्या स्पर्धेसाठी. दुमाले ओव्हर द विकेट. चांगला चेंडू बॉटमचा सुंदर वापर केला. डीप मध्ये शॉट फांडला गेला. तेवढी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिवून फेक करेपर्यंत एक 10 मिळते. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. आम्हाला शिट्टे सांगतायत 24. चांगलं गुणसंख्या लेखन सकाळपासून बघतो आपण त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुंदर माहिती पोहोचवली जाते. 24 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. अखिल आणि मैदानाच्या मध्ये आपल्याला अमीर पाहायला मिळत आहेत अंजुमन स्पोर्ट्स टीमच्या माध्यमातून. धीरज दुमाले ओव्हर द विकेट. चांगला चेंडू होता फुल ऑर्लेनचा. अजून एक सुंदर चेंडूना बॅटचा संपर्क झाला सांगतायत शानू सरांनी. लगेच नक्कीच मात्र दरम्यान इशारा केला. खूप सुंदर अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. शानू कुरुशी दरम्यान सातत्याने अंपायरिंग आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून. त्याच्यानंतर शकील सर असतील, त्याच्यानंतर दिनेश नाईक असतील, असे नक्कीच आमचे ऑफिशियल अंपायर गोकुलदास पाटील. भरपूर चांगले अंपायरिंग आपल्याला भिवंडी मध्ये नक्कीच सातत्यानं पाहायला मिळते. मध्ये सिटी फॉर्मॅट असेल अथवा ग्रामीण. ओव्हर द विकेट ना बाकूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नक्की झालाय. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल. धुमालाची मात्र दरम्यान कमाल धमाल गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अजून एक फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आमच्यासोबत दिनेश सर देखील आहेत. त्यांचा आपण सुंदर आवाज सकाळपासून ऐकतोय. त्यांना नक्कीच आपण पुढच्या या दरम्यान 3 षटकांसाठी ऐकूया. 25 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. एकूण 3 खेळाडू पास झालेत. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये दरम्यान अमीर अजूनही खेळतो. त्यांनी एकूण 4 चेंडू तो खेळला. 6 धावा त्यांनी देखील बनवल्यात. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथं नक्कीच या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ करावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 षटक कसं असतील पुन्हा एकदा आपण नक्कीच दिनेश सरांना ऐकूया आमच्या कमेंट्री बॉक्समधून. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल सर. तर नक्कीच अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी, त्याहीपेक्षा म्हणेन की सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण या पूर्वार्धामध्ये. पहिल्या 3 षटकामध्ये जखडून ठेवलं. त्याच्यामध्ये धीरज धुमालनं मात्र निव्वळ धावा दिल्या 4 आणि 2 मोहर टिपत पुन्हा एकदा अंकुश लावला या मोठ्या धावसंख्येवरती. धावपलकर धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर लागतायत त्या निव्वळ आणि निव्वळ 25. आतापर्यंत आपण खूप मोठ्या धावा 2 सामन्यामध्ये पाहिल्या. 84 धावांचं आव्हान उभं झालं होतं. परंतु या 3 षटकामध्ये अजून धावा किती जमवल्या जातील आणि आव्हान किती उभं राहील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाज सिद्धार्थ रापटे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पहिला चेंडू खेळून काढलाय तो अमीरनं आणि निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. मोठे फटके येत नाहीत आणि निर्धाव चेंडू खूप खेळले जात आहेत. त्याच्यामुळे धावांना मात्र इथे कुठेतरी बंधन केलंय. अतिशय दर्जेदार सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. प्रभावशाली गोलंदाजी खारबाव संघाची राहिले. साई स्पोर्ट्स खारबाव संघ. फुल टॉस चेंडू, परंतु हा फुल टॉस चेंडू सुद्धा नीटचा कन्वर्ट नाही करता आला. झेल मात्र सुटला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षण जरूर आला. झेलपर्यंत पोहोचला होता. झेल टिपणं गरजेचं होतं. आतापर्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण जरूर दाखवलंय, परंतु इथे मात्र ही चान्स मिस झाली. मित्र म्हणा की फलंदाजाची चान्स मिस झाली की ज्याला फुलटा चेंडू मिळाला होता अमीरला, तो मोठा फटका लगावणं गरजेचं होतं. फटका कन्वर्ट नाही करू शकला आणि त्याच्यामुळेच चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि झेल मात्र इथे सुटलाय. 2 धावा आल्या. 27 धावा धाबावरती लागतायत. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. 8.10 ची सरासरी आतापर्यंत राखली आहे प्रत्येक षटकामागे. गोलंदाजीच्या मार्कवर सिद्धार्थ रापटे. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी. खोलवर टाकला टप्पा. पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय वाईडिश मिडविकेच्या दिशेनं. काऊ कॉर्नर एरिया मात्र फक्त कार्पेटच्या आधारावरती अगदी घरंगळत गेला कार्पेटला आणि त्याच्यामुळे धाव मात्र आली फक्त 1. एकेरी दुहेरीनं आव्हान फार मोठं उभं नाही राहणार. आपली गोलंदाजी सक्षम असेल, धावा वाचवण्याचं धाडस नक्कीच दाखवलं जाईल,
परंतु पूर्वार्धामध्ये धावाही तुम्हाला जमवाव्या लागतील. एक समाधानकारक आव्हानात्मक धावसंख्या तुम्हाला उभी करावी लागेल. ती आतापर्यंत मात्र 28 धावा. खोलवर डिलिव्हरी, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहतोय. अगदी ब्लॉक होलमध्ये फेकले जातात चेंडू. ऑफस्टिकवर बॅटच्या जवळपास आसपास पडणारा हा चेंडू कंप्लीट ब्लॉक झाला आणि त्याच्यामुळे निर्धाव चेंडू ही सांगता झाली. 4 चेंडूमध्ये धावा दिले जातापर्यंत 3 आणि सिद्धार्थ रापटे आपल्या जे पहिले गोलंदाज होते ते गोलंदाज ऋषभ होता, दीपक, धीरज यांच्या पावलावर पाऊल टाकत मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय. आता मात्र दिशा भरकटला आणि ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर चेंडू गेला आणि लगेचच पंचांनी पेनलाइज केलं. हा मात्र वाईट चेंडू. अवांतर धावेत एकने भर होते आणि एक धाव मात्र मिळतीये अवांतरनं. वाईट रन, वाईटचे एक रन मात्र आव्हान पुढे सरकवत आहे तो म्हणजे 29 पर्यंत. गोलंदाज सिद्धार्थ रापटे. दांडीगुल, अफलातून चेंडू. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा प्रयत्न स्पेशल फसला आणि डावखऱ्या गोलंदाजानं मात्र शिकार केली ती फलंदाज आमिरची. धन्यवाद डीजे. फैजल मात्र बाद झालेत आणि त्याच्यामुळेच आणखीन एक फलंदाज बाद झाला अगदी बॅकफुटवर. आता मात्र अंजुमन संघ चाललाय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. धावफलकावर धावा फक्त आणि फक्त 29 लागले. 4 बाद 29. 4था फलंदाज बाद झाला आणि त्याच्यामुळेच बॅकफुटवर थोडं जातोय परंतु एखादा दुरुलन शेख नवाब स्पोर्ट्स टीमच्या दरम्यान बघतो आपण पुरस्कर्ते यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करतोय की आपण गुरुनान शेख दुरुलन शेख यांना विनंती करतोय आपण यायचं. त्याचबरोबर नवाब स्पोर्ट्स आणि हमजा स्पोर्ट्स या दोन्ही संघनायकांनी सुद्धा नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र फक्त टॅकल केलाय चेंडूला आणि धाव घेतली फक्त एक आणि अफाकनं मात्र या एका धावेनं धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 30. 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय आणि धावफलकावर धावा निव्वळ आणि निव्वळ 4 बाद 30. राहुल आपण पाहतोय की पहिल्या 2 सामन्यामध्ये खूप मोठ्या धावांचा डोंगर उभा केलाय. धावांचा पाठलागी बऱ्यापैकी होत होता पण इथे या सामन्यामध्ये मात्र अगदी चित्र नव्हे. यंदाच्या मोसमामधला इनफॉर्म संघ साई स्पोर्ट्स खारबाव संघ मात्र रोखून धरतोय या अंजुमन संघाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट गोलंदाजी. दरम्यान प्रत्येकी गोलंदाज जिम्मेदारी जबाबदारीनं क्रिकेट खेळतो. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 2 मॅचमध्ये आपण एक मोठी धावसंख्या बघितली. आता सिटी क्रिकेट आहे. इथल्या दरम्यान आपल्याला नक्कीच पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट पाहायला मिळेलच यामध्ये शंका नाही आहे. असरार पप्पू यांचंही आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. या आपण स्टेजवर आपल्याला विनंती करतोय. असरार पप्पू आपल्याला विनंती करतोय की आपण मंचाकडे या. नवाब स्पोर्टचे सर्वेसर्वा यांचंही मनपूर्वक स्वागत आहे मंचाकडे. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज धीरज धुमाल. चला सामना सुरू करा प्लीज. धीरज धुमाल ज्यानं एक सुंदर षटक फेकलं होतं त्याच्यामुळे धावा दिली होत्या. त्यांनी 4 आणि 2 मोहरे टिपले होते. धीरज धुमाले गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार अपील इथे जरूर झालंय. फलंदाज बाद. नक्कीच फलंदाज मात्र बाद. जोरदार अपील झालं कारण आवाज इथपर्यंत पोहोचला होता आणि बराच वेळ इथे मात्र घेतला परंतु फलंदाज अखेरकार बाद झालाय. फलंदाज क्रमांक बाद झाला तो म्हणजेच 5वा आणि थोडासा बॅकफुटवर. नक्कीच आता मात्र जाणार आहे कारण चेंडू उडतील फक्त आणि फक्त 11 आणि 11 चेंडूमध्ये तुम्हाला समाधानकारक आव्हान करण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. अतिशय सुरेख असा हा खेळ. धीरज धुमाळे मात्र गोलंदाजीच्या मार्कवर 4 धावा आता पण दिल्यात आणि तब्बल 3 मोहरे टिपलेत. म्हणजे काय लाजवाब गोलंदाज. टिचून गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवर पडलेले चेंडू मात्र निरशे फटकावता आले नाहीत आणि बॅटची कडा घेऊन 3 फलंदाजांनी त्यांना बाद केलंय. दर्जेदार गोलंदाजी. शेहबाज ऑन स्ट्राईक नवीन फलंदाज तर आमिर नॉन स्ट्राईकला उभा आहे. आता मात्र धावा रोखून धरलेत अक्षरशः. राईट आर्म राऊंड द विकेट.
गोलंदाज धीरज धुमाले मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. 1.2 चेंडूचा खेळ या षटकाने टाकून झालाय. म्हणजे आतापर्यंत 8 चेंडू या धीरज धुमाल यांनी टाकलेत आणि 4 धावा देत 3 मोहरे टिपलेत. क्या बात. सामना सुरू करायचा आहे. वेळ नका दौडू आपण. इथे मात्र खेळ सुरू आहे मैदानावरचा. कारण बाहेर तुम्ही मित्र असाल परंतु आतमध्ये मात्र प्रतिस्पर्धीच असता. सुंदर प्रयास जरूर झाला होता. पॉइंटला उभा होता क्षेत्ररक्षक, त्यानं मात्र झेलचा प्रयत्न केला होता. कुणालनं चांगला प्रयत्न जरूर केला परंतु चेंडू जमिनीला विसावला आणि याच्यामुळे एक धाव जरूर आली परंतु रिस्की रन होती. चेंडू हवेत जरूर होता, हाताला लागला परंतु हा झेल कन्वर्ट करू शकला नाही. चौथा फलंदाज बाद केला असता एकट्या या धीरज धुमालनं, परंतु जर तरला थारा नसताना जर तर शिवाय आयुष्यही नसतं. इथे धाव आली. 31 धावा धापळकरती लागतायत. फक्त नीरव शांतता पसरली मैदानावरती. धावांचा दुष्काळ. तर नवाब स्पोर्ट्स भिवंडी आणि हमजा स्पोर्ट्स भिवंडी या दोन्ही संघनायकाला आम्ही बऱ्याच वेळा अनाऊन्स केलाय, आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. बघा एकूण या दरम्यान 3 शिट्ट्या इथे असणार आहेत. जांभूलपाडा आणि खालिंग असा एक संघ असणार आहे. त्याच्यानंतर BCC बोरवली आणि पडगा असा एक संघ असेल याच्यामध्ये. त्याच्यानंतर जालवण आणि लोणाड असे बघा एकूण दरम्यान 3 चिठ्ठ्या असणार आहेत. ज्या टीमची चिठ्ठी निघेल तो संघ असणार दरम्यान फायनल डे मध्ये 5 तारखेला नक्कीच खेळण्यासाठी येणार आहे. आणि 2 ज्या चिठ्ठ्या राहतील त्या दोन्ही टीमनं उद्या सकाळी ठीक इथे 8 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 8:30ला मॅच सुरू होईल. नक्कीच आपण या इनिंग नंतर तो ड्रॉ आपण काढून घेऊ महेंद्र. तर नक्कीच आणखीन एक लकी ड्रॉ इथे काढला जाईल की जो चिठ्ठी जिंकणार तो मात्र डायरेक्ट फायनलमध्ये फायनलच्या दिवशी तो खेळण्यासाठी येईल. परंतु जे 2 संघ राहतील ते उद्या सकाळी मात्र 8:30 वाजता रिपोर्टिंग करतील. आणि इथे मात्र धापळकर धावा निव्वळ 36 अतिशय दर्जेदार गोलंदाजी पाहिली धीरज धुमाल्याची. क्या बात आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतो. इथे मात्र स्वतःच्या हातानं चेंडूला थोडासा दूर ढकलला, त्याच्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला सेहबाजनं आणि या 2 धावांनिशी जनार्दन माघे साहब हमसे जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। शाहिद खान हमसे जुड़ चुके हैं, आपका भी हार्दिक स्वागत। नक्कीच तुम्हा सर्वांचं मात्र मनपूर्वक स्वागत केलं जाते. 38 धावा आपण पाहतोय. 5 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापळकर धावा लागले त्या निव्वळ 38. येणारे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. देखिए नवाब स्पोर्ट्स के कैप्टन हमजा का जो भी कैप्टन टॉस बॉक्स में नहीं रहा उसको 2 रन का पेनल्टी हो जाएगा। इस मर्तबा क्रीज में पीछे जाके खेला है शहबाज शेख ने 2 रन पूरे होते हुए। नक्कीच भावे सर आपण पाहतो की प्रत्येक धाव्यासाठी झुंजवलं आहे अक्षरशः. इथे मात्र अंजुमन संघाला साई स्पोर्ट्स कारभाव संघानं दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय आणि अक्षरशः रोखून धरलं. धापळकर धावा लागल्या त्या म्हणजेच 5 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 40 धावा. 5 बाद 40. अजूनही 1 षटकाचा वाजवी खेळ शिल्लक आहे. नाणेफेकीचा कौल साई स्पोर्ट्स. आइए हमारे बीच में बहुत ही मशहूर क्रिकेटर, स्पॉन्सर और ऑर्गेनाइजर मैजेस्टिक शाहिद खान है। आइए उनका हम सत्कार, सम्मान और स्वागत करने जा रहे हैं। उनकी इज्जत अफजाई करने के लिए इस वक्त सोमनाथ शेलार साहब से मैं रिक्वेस्ट करता हूं कि आपको शाहिद खान का सत्कार, सम्मान और स्वागत करना है। शाहिद खान जो सरपंच चषक में काफ़ी इन्फॉर्म बैट्समैन ग्रामीण से रहे, शॉल सम्मान चिन्ह देके उनका स्वागत होता हुआ। 3 चिट्ठी है और 1 इनिंग के बाद
हमारे बीच में नूरुल ऐन शेख साहब हैं, नवाब स्पोर्ट्स के, उनकी हम इज्जत अफजाई कर रहे हैं। सोमनाथ शेलार साहब से मैं रिक्वेस्ट करूंगा कि नूरुल ऐन शेख साहब की इज्जत अफजाई करें, उन्हें शॉल और सम्मान चिन्ह देकर। आखिरी ओवर शुरू होता हुआ इस मरतबा फ्लिक कर दिया है, गेंद जा रही है लॉन्ग लेग के ऊपर, 6 रन। हमारे बीच हमजा स्पोर्ट्स के ओनर और कैप्टन असरार अंसारी, आइए उनके हम इज्जत अफजाई कर रहे हैं सरपंच चषक वाशरे में। और आतिश शेलार के हाथों से, क्या बात है, आतिश शेलार के हाथों से असरार अंसारी की इज्जत अफजाई होती हुई। सीजन में पहली गेंद पे पहले विकेट लेने वाले जो गेंदबाज हैं वो हैं असरार। सिक्सर से खाता कुल, सिक्सर से स्कोर कितना हुआ है पाटिल सर? 46 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स। अंतिम चेंडूवर मात्र जबरदस्त फटका आला आणि या फटक्यांची गरज होती, तर फटका मात्र अंतिम चेंडूवर आलाय। अजूनही 5 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूमध्ये जर का मोठे फटके आले अजून तर मात्र आव्हान थोडं चांगलं बनेल। 46 धावा धाबाळकरती लागलेत। गोलंदाज सिद्धार्थ रापटे ज्याने मात्र षटकार खालाय। सुरेख मात्र जबरदस्त कमबॅक करतोय, अगदी खोलवर टाकलेला टप्पा आणि इथे धाव मात्र आली तब्बल 2। अमीर मात्र दर्जेदार फलंदाजी करतोय, ज्याने एकट्यानं आतापर्यंत 22 धावा वैयक्तिक जोडल्यात आणि संघाची धावसंख्या 48। येणारे 4 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे। पॉर्चपाच्या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आव्हान कसं उभं राहील, कारण 13 धावा आतापर्यंत सिद्धार्थ रापटेनं मोजलेत। 8 चेंडू टाकून झालेत। पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजी पाहिली, 4 धावा तिथे आल्या होत्या आणि इथे मात्र सुंदर गोलंदाजी। पहिल्या षटकामध्ये 6 धावा। फलंदाज बाद अंपायर का निर्णय अंतिम रहेगा, नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स। नक्कीच आर्ग्युमेंट तुम्ही नका करू प्लीज, पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील। त्याच्यामुळे फलंदाज मात्र बाद होतो 6व्या क्रमांकाचा। 3 चेंडूचा खेळ संपला या षटकातील आणि 48 वरती हा 6वा क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय, तो अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी संघाचा। 5 तारीख को सरपंच चषक का फाइनल डे रहेगा, कौन बनेगा विजेता। और 5 तारीख को कमेंट्री में हमारे साथ रहेंगे वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या, और आईपीएल और T20 वर्ल्ड कप की वेलवेट वॉइस मखमली आवाज़ मराठी के पोस्टरमॅन कुणाल दाते। नक्कीच अतिशय सुरेख असे दर्जेदार समालोचक की आपली मुलं खऱ्या अर्थानं तिथपर्यंत पोहोचली, बाबेसर ही सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट आहे की अशीच मुलं घडत राहू द्या। कुणाल दाते सर असतील, हरेश पांडे सर तर नक्कीच आदर्श आहेत आणि कुणाल दाते एक फार मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटच्या वर्तुळामधला। अगदी देशाबाहेर जाऊन सुद्धा समालोचनाची संधी त्यांना मिळाली, IPLची टुर्नामेंट त्यांनी केली आणि आपल्या मराठी माणसांना मात्र अभिमानाचा क्षण त्यांनी दिला। चेंडू हवेत आहे, फुल टॉस चेंडू, या फुल टॉस चेंडूवर मात्र आज अंजुमन संघ स्पेशल अपेक्षित ठरलाय। मोठा फटके फुल टॉस चेंडूवर नाही आले तर उलट पक्षी ते या फुल टॉस चेंडूवर आपल्या विकेट देऊन परतलेत। 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला, तो म्हणजे शेहजाद, आणि संघाची धावसंख्या ती म्हणजेच 48। मुन्ना बाद झालाय। यस टीम के कैप्टन थे अंजुमन के। अगला मुकाबला हमजा स्पोर्ट्स बनाम नवाब स्पोर्ट, उसके बाद महेंद्रा स्पोर्ट बनाम साई सुरेश पाए, और आखिर में इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम। हा मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय, काय सूर्य गोलंदाजी केली गेली आहे। बावीसला आपण विचार केला तर या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 48 धावा धाबाळकरती लागले। 2 सामन्यामध्ये 84 धावांचं आव्हान उभं झालं होतं, पण इथे मात्र आव्हान फार कमी आहे। ते कमी आव्हानामध्ये दर्जेदार गोलंदाजी करावी लागेल, परंतु यंदाच्या मोसममध्ये साई स्पोर्ट्स खारवा उपसंघ मात्र इनफॉर्म आहे, त्याच्यामुळे त्यांना रोखणं कठीण जाईल असं वाटतंय। आणखीन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, अशा वेळेला मात्र
चेंडूला धावा येत नाही. चेंडू फळीच्या खेळामध्ये मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू आणि षटक मात्र संपतोय आणि पूर्वार्ध संपला 6 षटकांचा. धाबालकर धावा लागल्या तर निव्वळ आणि निव्वळ 48, 7 बाद 48. येणारे 30 चेंडू आणि माफक मात्र 49 धावांचं आव्हान आहे. 49 धावांचा पाठलाग कसा केला जाईल तत्पूर्वी नाणेफेकीसाठी आमचे सिद्दीक भावे सर रेडी असतील आणि यानंतर मात्र आवाज आपण ऐकू ते म्हणजेच आमचे गायकवाड सरांचा. धन्यवाद. यस, धन्यवाद दिनेश पाटिल सर. आइए सबसे पहले हम चिट्ठी उड़ा रहे, जो चिट्ठी निकलेंगी वो टीम 5 तारीख को यहाँ रिपोर्ट करेंगी और बची हुई 2 टीमों का कल सुबह में ठीक 8:30 बजे मुकाबला रहेगा. सरपंच साहब के हाथों से चिट्ठी उड़ा रहे हम. सुरेश पारदी, कम फॉरवर्ड प्लीज. यस, हमारे तुम्हारे सबके सरपंच बन चुके हो. सरपंच साहब के हाथों से और देखना है चिट्ठी खुल जा सिमसिम. जामुनपाड़ा प्लस खालिंग. तो कल जो मुकाबला रहेगा वो बीसीसी आदित्य स्पोर्ट पड़गा जानवाल और लोनाट के बीच में. यस, आइए हम अगले टॉस की तरफ हम चलते हैं और आइए मैं सोमनाथ शेलार से रिक्वेस्ट करता हूं कि आपके हाथों से हम टॉस कर रहे हैं. दोनों टीम के कैप्टन मुझसे जुड़ते हुए नवाब खान और असरार अंसारी. ऑल द बेस्ट नवाब, ऑल द बेस्ट असरार. इस सीजन में दोस्तों ये सोमनाथ शेलार साहब आपके हाथों से हम टॉस कर रहे हैं. इस सीजन में ये दोनों टीमें पहली मर्तबा आमने सामने सिटी क्रिकेट में. हालांकि हमजा स्पोर्ट इस सीजन में एक सेमीफाइनल खेल चुकी है. दोनों मान्यवर आते हुए रमेश शेलार और सोमनाथ शेलार. आइए सिक्का मैं आपको दिखाता हूँ. एक तरफ सरपंच चषक, वाशेरे के सरपंच विश्वास मागे सबसे आगे, और एक तरफ चेरोबा स्पोर्ट वाशेरे. सरपंच चषक कहना है नवाब का, आया है वाशेरे स्पोर्ट. अनेक अनेक धन्यवाद. दोनों मान्यवर से रिक्वेस्ट है कि मंच की शोभा को बढ़ाना है. यस, टॉस विनिंग कैप्टन को थम्स अप. टेस्ट द थंडर. अंपायर आपको खेल की शुरुआत करना है. असरार, ये बताइए, ग्रामीण में पहले सिटी क्रिकेट कम होता था. एकता ट्रॉफी होती थी, नैनेश्वर मागे का एसके ट्रॉफी, सापे शाहिद खान की एकता ट्रॉफी. लेकिन वाशेरे में पहला इशू है. आप यहाँ आए, कैसा लग रहा है? पहले मैं सोचा था कि ये टूर्नामेंट नहीं खेलूंगा, लेकिन अगर मैं नहीं खेलता तो वाकई मिस कर देता. इतना अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया है महेंद्र मागे ने, और उनकी पूरी टीम को मुबारकबाद देता हूँ और बोलता हूँ कि यार नेक्स्ट टाइम कराते रहो ये टूर्नामेंट. टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे. रीजन बता सकते हैं? पहली बार नवाब स्पोर्ट्स के साथ खेलने का मौका मिल रहा है. अच्छी टीम है, काफ़ी अच्छी टीम है, तो कोशिश करेंगे कि कम से कम रन पे रोके और फिर उसको चेस करें. पिछले टूर्नामेंट में जो टीम खेली उसमें कोई चेंजेस? मारूफ भावे बीमारी के कारण नहीं आ पा रहे हैं, हम उसको बहुत मिस करेंगे. बाकी सारे वही प्लेयर हैं. तो आज क्या आपकी गेंदबाजी हम देखने जा रहे हैं? वो सिचुएशन के ऊपर डिपेंड है. ऑल द बेस्ट. नवाब खान है मेरे साथ. नवाब, ये बताइए, ये नवाबों वाला ठाट बाट का टूर्नामेंट कैसा लग रहा है नवाब को? माशाल्लाह काफ़ी अच्छा खूबसूरत टूर्नामेंट हो रहा है. और ग्रामीण में खेलने का मज़ा ही कुछ और रहता है. टॉस जीते तो क्या करते? टॉस जीते तो बैटिंग करते, क्योंकि दोपहर का टाइम हो गया था. पूरी टीम का कहना था कि प्लस बैटिंग. देखिए, मैंडेटरी पावर प्ले में नवाब कौन अच्छी शुरुआत करने जाएगा? वही जो अभी तक ओपनर खेल रहे थे, जरार और बाजिल थे, काफ़ी उम्मीद रहेंगे. जरार को छोड़ के जो बाकी बैट्समैन नहीं खेल रहे हैं, कुछ रणनीति बनाई है? पूरे प्लेयर से चाहेंगे कि अच्छा खेलेंगे, और टीम तभी जीती जब 11 प्लेयर का सपोर्ट रहता है. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज असरार अंसारी. हमजा स्पोर्ट वन द टॉस, सिलेक्टेड बॉल फर्स्ट. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद बाबे सर. 49 धावांचं लक्ष घेत या ठिकाणी सामोरं जातोय साईश खारबाव. फैजल गोलंदाजी धुरा सांभाळतोय, सामोरं जातोय अक्षय.
पहिला चेंडू अतिशय सुरेख सुंदर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडला गेलाय. 4 धावा जोडल्या जात आहेत. चौकारानं खातं खोलतोय अक्षय स्वतःचं आणि संघाचं. देखिए ये वो जोड़ी है जो इस सीजन में बहुत ही फॉर्म में है, खास तौर से दीपक मडवी, प्रणय पाटिल, अक्षय पाटिल, ये वो बैट्समैन है वंडर बॉय ऑफ खारबाव, चौके से खाता खोलते हुए प्रणय पाटिल. इस सीजन में एक अर्धशतक भी लगाया है प्रणय पाटिल ने. प्रणयच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. चौकारानं खातं खोललेलं आहे. विजयाचं लक्ष केवळ आणि केवळ 49 धावांचं आहे. 2 धावांची पेनल्टी अंजुमन संघाला बसलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू, आणखी एक घणघणाती प्रहार एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय मात्र चेंडू सीमा रेषा पार. सलग दुसरा चौकार. गायकवाड़ सर, लगता है कि आज जितने भी ओपनर है चौकों के हैट्रिक पर डिपेंड कर रहे हैं. इससे पहले 2 ओपनर ने कारनामा अंजाम दिया है और कल शाहिद खान ने दिया था ग्रामीण में. म्हणजे एसटीच्या थोडासा बाहेर चेंडूची पेरणी केली होती आणि अतिशय देखणा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. प्रणयच्या बॅटमधून निघालेला सलग दुसरा चौकार. 8 धावा धावफलकावरती. विजयाचं लक्ष केवळ आणि केवळ 49 धावांचं. पहिल्या 2 सामन्यांमध्ये 80 पेक्षा अधिक धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र या ठिकाणी धावसंख्या रोखण्यामध्ये यश मिळालेलं आहे. चेंडू स्वयंसेवकांना विनंती करेन, दुपारचं सत्र आहे, चेंडू आपण त्वरित मैदानामध्ये धाडायचं आहे. सुफियान शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलंही स्वागत आहे. सरपंच चषक 2022. सुफियान एक तगडा खेळाडू, मोठा खेळाडू. धावफलकावरती 8 धावा. फैजलच्या पहिल्या 2 चेंडूंचा यथेच समाचार घेतला गेलेला आहे प्रणयकडनं. दरम्यान गोलंदाजी सज्ज होईल फैजल, सामोरं जाईल तो प्रणय. आणखी एक जबरदस्त प्रहार आघात आपला पाहायला मिळते. एका टप्प्याच्या साहाय्यानं पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चौकार जोडला गेला. आजच्या दिवसातील 3री चौकारांची हॅट्रिक भावेसर पूर्ण होते. दिस इज द क्वालिटी बैटिंग फ्रॉम वंडर बॉय ऑफ खारबाव, इन फॉर्म बैट्समैन प्रणय पाटिल. लास्ट वन वाज अ terrific drive, juicy half volley, first bounce cross the long off boundary for 4. म्हणजे आपण जर पाहिलं तर कव्हरचं क्षेत्र, एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र असेल, या ठिकाणी प्रणय स्ट्रॉंग झोन आहे आणि त्या ठिकाणी फैजलनं चेंडू वारंवार टाकले गेलेले आहेत. काय युवरचना होती कल्पना नाही. मात्र पहिल्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फैजल सध्या असेल गोलंदाजी, सामोरच जाईल तो प्रणय. प्रणय पाटील देखणा प्रहार करतोय, खूप सुंदर कामगिरी करतोय. दुपारचं सत्र आहे. गायकवाड़ सर, अगर भिवंडी तालुका के इतिहास को मैं खोलूं तो नंदन पाटिल ने 2 मरतबा 6 गेंदों में 6 चौके लगाए हैं. दरम्यान पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू भिरकावून दिला जातोय. बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. सीमा रेषा पार. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात लगावलेला सलग 4था चौकार. नंदन पाटलांची आठवण काढली. निश्चितपणे कालेर संघाचा हा खेळाडू आहे आणि 2 वेळा 6 चेंडू 6 चौकार मारले गेले. हा विश्वविक्रम जो आहे भिवंडीमध्ये हा विक्रम नोंदवला गेला, त्याची पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल का भावे सर? यस, उसके बाद वैभव पाटिल ने लेट राजीव गांधी ट्रॉफी में 6 में 6 चौके लगाए. हरेश ठाकरे हैं 6 में 6 चौके लगाने वाले. अच्छी वापसी रुक के गेंद आई थी. मुन्ना ने डीप मिड विकेट बाउंड्री से अपील की है, इसलिए शायद अंपायर, देखना है दोनों अंपायर आपस में चर्चा कर रहे हैं. देखिए काफ़ी नाम है. हरीश ठाकरे ने 6 में 6 चौके लगाए थे और 6 में 6 चौके वैभव पाटिल लगा चुके हैं. शॉर्ट पॉकेट ऑफ दीवा, शॉर्ट गन ऑफ दीवा अजय भुईर भी ये कारनामा अंजाम दे चुके हैं. लेकिन नंदन पाटिल ने सिटी क्रिकेट में 2 मरतबा ये कारनामा अंजाम दिया है. पहिल्या 4 चेंडूवरती 4 चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर पुढच्या चेंडूवरती आतली कडा घेत बॅटच्या खालनं चेंडू चालला होता. शरीरापासून दूरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. आतल्या कडेला स्पर्श करत चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसावलाय. निश्चितच चेंडूला आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी अतिशय सुरेख सुंदर रीतीनं फिरकी मिळाली होती. चेंडू आतल्या बाजूला वळालेला होता आणि त्याच जोरावरती चकित झाला प्रणय पाटील. बाद होऊन तंबूत परतोय. बाद होण्यापूर्वी 16 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. विजयाचं लक्ष 49 धावांचं आहे.
एक थोडंसं माफक लक्ष म्हणावं लागेल. पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला तर सरपंच चषक 2022 एक महत्त्वाची स्पर्धा आहे. निश्चितच ज्या पद्धतीनं कर्णधारांनी बोलकी प्रतिक्रिया दिली, इथे खेळायची इच्छा नव्हती, कदाचित मी खेळणार नव्हतो, परंतु जेव्हा इथे आलो निश्चितपणे एका फार मोठ्या स्पर्धेला मी मुकलो असतो. दरवर्षी ही स्पर्धा अशाच फॉर्मॅटमध्ये होत राहणार याची ग्वाही मी सरपंचाच्या वतीनं आपणाला देतोय. कारण उदार मनाचा दिलदार राजा म्हणजेच विश्वास माघे आणि महेंद्र माघे यांच्या कल्पकतेतून ही स्पर्धा साकारली गेलेली आहे. चेरोबा स्पोर्ट वाशेरेचं त्यांना अतिशय मोलाचं सहकार्य आहे, गावाचं पूर्ण सहकार्य आहे आणि त्यातूनच एक सुंदर स्वप्नवत स्पर्धा, स्वप्नवत मैदान, क्रीडानगरी आपण अनुभवत आहोत. वैकुंठवासी हरिभक्त पारायणी गुरुवर्य रामदास बाबा क्रीडानगरी आपण सुंदर पाहतो आहोत. गावाचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. 16 धावा दरम्यान नवा आलेला फलंदाज दीपक मडवी, एक मोठं नाव. हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी बहुत ज़्यादा फॉर्म में चल रहे हैं. सुंदर गोलंदाजी, धारदार गोलंदाजी, खोलवर टप्प्याचे चेंडू या ठिकाणी टाकले जात आहेत. जोरदार अपील आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू अशा पद्धतीनं 16 धावा धावफलकावरती. अंजुमन स्पोर्टनं संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय, अंजुमन स्पोर्ट्स 2 धावांची जी तुम्हाला पेनल्टी आहे त्या पेनल्टीच्या 2 धावा आम्ही ॲड करतोय. 4 चौकाराच्या 16 धावा अधिक 2 धावा पेनल्टीच्या अशा पद्धतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती साई स्पोर्ट खारबावच्या धावसंख्या झळकते आहे 1/18. खेळ सुरू करायचा लगेच प्लीज. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं. वेळ अधिक खर्च आजच्या दिवसामध्ये आपण झालेला पाहतो आहोत. बीसीपोच्या सर्व संघांना विनंती करतोय, यापुढे वेळ अधिक खर्च होणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. खेळ सुरू करा. सुप्रीमो एंडकडनं गोलंदाजी सज्ज असेल. गोलंदाज शुभम. दुसऱ्या बाजूला असेल तो अक्षय. सलामीला आलेला अक्षय एकही चेंडूला सामोरा गेला नव्हता. विजयाचं लक्ष केवळ 49 धावांचं आहे. उज्ज्वल शेलार विनंती करतोय आपण मंचावर यायचंय. उज्ज्वल शेलार. शुभम तपायला चेंडू सुप्रीमो एंडकडनं गोलंदाजी करतोय. ते तर्रार मारा जोरदार अपील केलं गेलं. निश्चितच बॅटची आतली कडा घेत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे चालला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे सर्कल रेषेच्या आतमध्ये. चेंडू अडवला गेला. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 19 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. 6 षटकांचा सामना. पहिले 2 षटकं पॉवर प्लेची. लॉंग ऑफच्या डीप क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात दिसतोय. एक मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात दिसतोय. शुभम गोलंदाजी सज्ज असेल. 19 धावा. सामोरं जाईल तो दीपक मडवी, एक मोठं नाव, तगडा खेळाडू. 10 ते 12 बॉलांचा रनअप शुभमचा. सुंदर गोलंदाजी फाईन लेगच्या क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू धाडला जातोय. बॅटला स्पर्श करत हा चेंडू गेला होता. एकेरी धाव 20 धावा धावफलकावरती. दमदार गोलंदाजी केली जाते. ज्या पद्धतीने आपल्याला गोलंदाजी करायची त्या पद्धतीने क्षेत्ररक्षणाची रचना करतोय शुभम. निश्चितच न्याय देणारी गोलंदाजी, मात्र धारदार गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू या ठिकाणी टाकावे लागतील. अक्षय सामोरा जाईल. सलामी आलेला फलंदाज आहे. सुंदर गोलंदाजी. निश्चितच खोलवर टाप्याचा चेंडू होता. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते वाखणण्याजोगी. अशा डॉट चेंडूची गरज आहे अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी संघाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उजवीकडे शप्पल होते फलंदाज, तरी सुद्धा आपला टप्पा दिशा योग्य ठेवतोय. आता मात्र जबरदस्त प्रहार. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. सीमा रेषा पार षटकार. बीडीसीच्या प्रक्षेपणाचं कौतुक करावं लागेल. उजव्या अशीच्या थोडासा बाहेर येत अक्षय वार करतोय. मधल्या अष्टीवरचा चेंडू होता. लिल्या बिरगून दिला. बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये षटकार जोडला गेला. 26 धावा धावफलकावरती.
दरम्यान पुढचा चेंडू शुभमचा सामोरा जाईल तो अक्षय. खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चुकी घडत नाही क्षेत्ररक्षकाकडनं. अचूक झेल टिपला जातोय आणि दुसरा झटका फटका बसतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघाला. खूप सुंदर टायटल सॉन्ग आपण पाहतो आहोत. शुभमचं कौतुक करावं लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू ठेवला होता जाणीवपूर्वक उजव्या यष्टीच्या दिशेनं चेंडू ठेवला गेला. फटका चांगला खेळला होता मात्र टायमिंग साधता आलं नाही आणि स्वाभाविकपणे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अचूक झेल टिपला गेला. अंजलनं हा झेल टिपला होता. 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती धावसंख्या स्थिर 26 धावा. विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. दरम्यान शुभम सज्ज असेल. सामोरं जाईल फलंदाज दीपक मडवी. नॉनस्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय प्रीतम. फुलटॉसचा चेंडू होता. मिडविकेटच्या क्षेत्राकडे हा टोलावला गेलाय. एकेरी धाव पूर्ण झाली. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत 27. गायकवाड़ सर, इस सीजन में साइंस खारबाव 3 नंबर पे रैंक कर रही है. 1 पे आरडी, 2 पे धनेश, 3 पे साइंस, 4 पे पायनियर और 5 पे चैलेंज. निश्चितपणे साईस स्पोर्ट्स खारबावचं कौतुक करावं लागेल. कात टाकून दिलेली आहेत आणि दमदार कामगिरी केलेली आहे. BC4चा आपण एकंदरीत विचार केला तर BC4चे जे संघ आहेत सर्वोत्तम संघ एकमेकांशी टक्कर देत आहेत. धारदार तलवारी आहेत. आता तर स्पर्धेला सुरुवात झालेली आहे सर. निश्चितच यापुढे आखो देखा हाल आपणा पुढे निश्चितच सादर केला जाईल. भावे सरांच्या मंजूळ अशा आवाजामध्ये, मंत्रमुग्ध अशा आवाजामध्ये. मात्र अनेक स्पर्धा शेष आहेत आणि क्रमांक 1ची रँकिंग कोणाची असेल हे सिद्ध करणारे पुढच्या टुर्नामेंट्स आपण अनुभवणार आहोत. दरम्यान 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. वाशेरेंकडे गोलंदाजी सज्ज होते. गोलंदाज अंजला. तर अंजला या ठिकाणी गोलंदाजी सज्ज असेल. सामोरं जाईल फलंदाज दीपक मडवी. दीपक मडवीला कुठेतरी गिअर बदलावा लागेल. देखिए, दीपक मडवी वैसे भी इस सीजन में बहुत अच्छे टच में है. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चुकी कोणती घडत नाही. अचूक झेल टिपला जातोय आणि दीपक मडवीची खेळी संपुष्टात येते. लालच दिली होती. लालच तो बुरी बला है सर. यस, एलिवेशन नहीं था शॉट के पीछे. खेलना चाहते थे मिड विकेट पे. बल्ले का मुंह जल्दी खुल गया. गेंद चली गई लॉन्ग ऑन पे और दीपक मडवी आउट. आसमान में बादल छाए हुए और टेनिस क्रिकेट में सरपंच चषक वाशेरा छाया हुआ. मौसम ने करवट ली है. देखना है मैच करवट लेता है या नहीं. एक देखणा झेल टिपला गेला. 27 धावांवरती 3 गडी गमावले गेलेले आहेत. भावे सर, निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अनेक स्पर्धा यापुढे शेष आहेत आणि क्रमांक 1ची रँकिंग कोणाची आहे हे सिद्ध होईलच. क्रमांक 1 किंवा क्रिकेटसाठी सर्वस्व अर्पण करण्याची जी भावना आहे, अनेक आपण जर पाहिलं संघाचे कर्ते धर्ते आहेत. ते केवळ नावासाठी नव्हे तर क्रिकेटच्या विजयासाठीच ही धडपड असते आणि भिवंडी क्रिकेटचा जो क्लास आहे तो निश्चितपणे महाराष्ट्र टेनिसचा किंबहुना भारतीय टेनिसचा विचार केला तर एक वेगळ्या दर्जाचा क्लास सिद्ध केलेला आहे BC4 यस, सबसे बढ़कर जो स्पॉन्सर है जिनकी टीमें है वो नंबर 1 है. नौकरा हाताचा फलंदाज प्रीतम. सुंदर गोलंदाजी. अंजलाचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच चेंडूवरती भावे सर यश प्राप्त करून दिला. दीपक मडवी सारखा तगडा खेळाडू. लालच दिली. फुलटॉस चेंडू जाणीवपूर्वक टाकला गेला. फलंदाज बाद होऊन तंबूत परतला. पुढचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. देखिए, अंजुमन स्पोर्ट एक ऐसी टीम है, उनके सामने जो टोटर रहता है उसी पे वो फाइट बैक करती है. अंजला
निश्चितच सुंदर चेंडू, चेंडूच्या वेगात बदल केला होता. चेंज द फेस चेंडू आपल्या पायाला मिळाला. चेंडू गुडलाईन क्षेत्रात पडतोय, चांगली उसळी प्राप्त करतोय. अचंबित झाला होता फलंदाज आणि चकित होतोय यष्टीरक्षक. हातातून चेंडू निसटला. एक धाव रोखू शकत नाही. एक धावीच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 28 धावा. अजूनही विजयासाठी सर 21 धावांची गरज आहे. क्या बॉलिंग हो रही है, पेस परिवर्तन किया था, गति परिवर्तन। अंजुमन स्पोर्ट्स के कई ऐसे मुकाबले हैं इतिहास में जो लो स्कोरिंग रहे लेकिन काफी रोमांचक रहे। अंजदा आता मात्र या ठिकाणी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क नाही. एकेरी धाव जोडली जाईल कारण चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे जात होता. एक धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 29 धावा. अजूनही 20 धावा जोडाव्या लागतील. सामना संपलेला नाहीये किंवा सामना लगेच संपणार नाही, कारण आम्ही फाईट देण्यासाठी आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही झुंज देणार हे दाखवून देत आहेत. अंजुमनचे गोलंदाज दर्जेदार कामगिरी करतायत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. पहिल्या षटकात 18 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा आणि आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ. ते तर्रार मारा एसटी उद्ध्वस्त. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि दिशा या ठिकाणी अचूक, मात्र फलंदाज दिशाहीन फटका खेळतोय. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय, तंबूत परततोय. क्या बॉलिंग हो रही है, ये देखिए डंडा गया सैर करने। बहुत ही जबरदस्त गेंद थी, क्रीज में पीछे खेल रहे थे, टिप्पा खाने के बाद अंदर कटी और बोल्ड कर दिया वहां पर प्रीतम भुईर को। अतिशय महत्वाचा चेंडू हाताळला गेला. महत्वाचं षटक हाताळतो आहे गोलंदाज अंजीला. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने अंजला काय गोलंदाजी करतोय. अंजुमन संघाचा कौतुक करावं लागेल. धावसंख्या किती उभारली गेलेली आहे त्याच्यावर सुद्धा फाईट देण्याची क्षमता त्यांचे गोलंदाज या ठिकाणी दाखवून देत आहेत. देखिए, मैं अंजुमन ट्रॉफी 2017 की बात कर रहा हूँ। 44 का लक्ष्य था, 46 का। महेंद्रा को बहुत ही पानी फोड़ा था और दुबई में बिलाल शेख और गैसुद्दीन शेख की सांसें उखड़ गई थी। गिरते पड़ते वो मुकाबला जीता और फिर महेंद्रा ने वो कप भी जीता। 19 चेंडू शेष आहेत आणि धावांची गरज आहे 20. इथून सुद्धा फाईट देण्याची जी क्षमता आहे आणि क्रिकेट नव्हे तर आपल्या जीवनात सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत हाराकरी मानणं म्हणजेच आपण यशापासून दूर जाणं. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. पंचांची कामगिरी अतिशय दर्जेदार. जोरदार अपील झाला होता, मात्र तो दबावाचा अपील होता. कोणत्याही प्रकारचा दबाव पंच आपल्यावरती येऊन देत नाहीत. अंपायर शानू कुरैशी बहुत ही अनुभवी अंपायर है। 19 चेंडू सर आणि 19 धावांची गरज आहे. ज्याला गोलंदाजी करेल, सामोरं जाईल फलंदाज धीरज धुमाळे. निश्चितच चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या रोखान आला होता. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू खेळला गेला. हलक्या बॅटनं चेंडू तटावला गेला. 2 धावा लिहिल्या पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करता आहेत. निश्चितच 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 32 विजयासाठी 18 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे आणि समालोचन कक्षामध्ये बदल होतोय. मी स्वागत करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भाबे सर यांचं. बहुत धन्यवाद गायकवाड़ सर। दोस्तों, आप देख रहे हैं सरपंच चषक वाशेरे। मौसम बहुत ही सुहाना। वाशेरे क्रिकेट ग्राउंड पे हल्की फुल्की हवाएं बह रही है। आसमान में बादल छाए हुए हैं। सूरज बादलों के पीछे छुपता हुआ। नोक झोंक चल रही है बल्ले और गेंद के बीच में। अगला मुकाबला हमजा स्पोर्ट्स ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है। गेंदबाजी में सुप्रीमैन जो कि दूर वाला छोर है, वहां से गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज शुभम को। सामना करेंगे बैट्समैन वीरेश, विकेट कीपर बैट्समैन है। अंजुमन, समय में कॉपरेट करें प्लीज।
शुभम, विदेश को हल्के हाथों से पुश किया, दूर से खिलाड़ी पहुंचे, बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से साइंस खारबाओं का स्कोर 24 रन, 34 रन, 4 विकेट, 34 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स। निश्चितच आपण पाहिलं तर या ठिकाणी योग्य निर्णय फलंदाजाने घेतला. हलक्या बॅटनं चेंडू तटावला गेला होता. लॉंगॉनच्या क्षेत्रापर्यंत चेंडू पोहोचेपर्यंत 2 धावा लिहिल्या पूर्ण. अजूनही 15 धावांची गरज आहे. चेंडू शेष आहेत 17. यस, कैमरामैन प्रकाश ठानगे का कहना है कि विदेश सिक्सर का हैट्रिक लगाते हैं तो 1000। स्विंग एंड मिस और आउट एलबीडब्ल्यू, बड़ा विकेट। ये अंजुमन स्पोर्ट्स है, जितने रन रहते हैं उसी को कैलकुलेट करती है। आइए देखते हैं, पैर झुका हुआ था इसलिए अंपायर ने एलबीडब्ल्यू दिया। अतिशय सुंदर टायटल सॉन्ग आपण पाहतो आहोत. विश्वासजी मागे, विद्यमान सरपंच वाशेरी गावचे यांच्या सौजन्याने स्पर्धा साकारली जाते. उज्ज्वल शेलार यांना विनंती करतोय आपण मंचावर यायचं आहे. एक डॅशिंग हँडसम पर्सनॅलिटी उज्ज्वल शेलार. हा गॉगल आहे खास त्यांच्यासाठी दुबईवरनं पाठवण्यात आलेला आहे. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं इस वक्त। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं इस वक्त मोनिस तरे ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं। इस मर्तबा ड्राइव के आउटफील्ड में 1 रन और 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 35 रन। 49 रन के लिए भी काफी पसीना बहाना पड़ रहा है साइंस स्पोर्ट खारबाव को। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरत पंच कवर ड्राइव, लेकिन बढ़िया फील्डिंग, बहुत जल्दी बैकअप किया था। 1 रन। दर्जेदार अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश झाला. निश्चितच कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलावला गेला होता. डीप क्षेत्राकडे चेंडू जात होता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती झडप घालतोय आणि किमान 1 धावेचं संरक्षण करतोय, कारण 2 धावांचा मनसुबे ठेवले होते फलंदाजांनी. इस मरतबा बल्ले के अंदर लगी, बढ़िया फील्डिंग, 3 रन अपने टीम के लिए बचाते हुए 1 रन से स्कोर 37 रन। अभी भी मुकाबले में जान बाकी है। दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. बॅटची आतली कडा घेत चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे गेला होता. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने चेंडू अडवलेला आहे. कमीत कमी 3 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्यात. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए आगे रखा था, ड्राइव किया भी की शक्ल में, वाइड ऑफ लॉन्ग ऑफ पे गेंद ट्रैवल हो गई है। रनिंग बिटवीन द विकेट उतनी अच्छी नहीं। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है 38। अब यहाँ से 12 गेंदे 11 रन, 5 विकेट बचे साइंस के पास। मोनिस तरे, जिन्होंने बालिया मामा चषक 2019 में गोल्डन बाउंड्री लगाई थी पॉइनियर के सामने, इसके बाद दोस्तों 4 तारीख को अन्ना नाना चषक पोगांव में कौन बनेगा विजेता, 5 तारीख को
यहाँ पे कौन बनेगा विजेता। और 6 तारीख को BC4 और अल्ताफ बाली प्रेजेंट पॉइनियर एंड BC4 ऑर्गेनाइज भिवंडी प्रीमियर लीग की शुरुआत हो जाएंगी 6 से 16 तारीख। फ्लिक किया गेंद को गैप में बहुत ही खूबसूरती के साथ, फिर से अच्छी फील्डिंग, फील्डिंग लाजवाब हो रही है और 2 रन बने स्कोर में। दो रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 40 रनों पर। अभी भी 11 गेंदे 9 रन। कैप्टन मुन्ना थे, जंप करके उन्होंने सेव किया। सामना करें बैट्समैन धीरज, फिर से गेंद को झुककर पुल किया था डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी। 1 रन, एक रन के लिए साइंस कारवाओं के बल्लेबाजों की अग्नि परीक्षा ली जा रही है। बहुत ही फाइटर टीम है अंजुमन। BPL के बाद 18 से 24 आप देखेंगे अंजुमन ट्रॉफी, स्विंग एंड मिस, और उसके बाद 28, 29, 30 जनवरी राजा मनुष करसन फुलोरे का फ्री एंट्री टूर्नामेंट जॉय कुमार ट्रॉफी। अच्छी बॉलिंग हो रही है इस वक्त। हंजला राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, गति परिवर्तन, फंस गए बैट्समैन। क्या बॉलिंग हो रही है। 135 में अगर 90 की गेंद आए तो बैट्समैन का फंसना स्वाभाविक है। अप्रतिम मारा करतोय, एका पाठोपाठ एक आपण 2 निर्धाव चेंडू पाहतोय। दर्जेदार गोलंदाजी आणि त्या जोरावरती कुठेतरी अंजुमन आपलं वर्चस्व या सामन्यात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय। 8-8 का इक्वेशन। अंजुमन है कि हार मानने तैयार नहीं। हंजला, मोनिस को अपील, कॉट बिहाइंड किया और आउट, बड़ी विकेट। गायकवाड सर, ये बताइए पहले ओवर में 18 आए थे तो आपने सोचा था कि मुकाबला आखिरी ओवर में जाएगा। मला तर अशी खात्री वाटत होती की जवळजवळ 4 षटकांपर्यंत हा सामना पूर्ण होतोय की काय। निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत आता मात्र सामना जातो की काय असं वाटू लागलेलं बाबी सर। नए बैट्समैन बल्लेबाजी को विपुल आए हैं। 7 गेंदे 8 रन। विकेटें कितनी गिरी है, विकेटें बहुत इंपॉर्टेंट है। 6 विकेट गिर चुके हैं। आखिरी बैट्समैन जो आउट हुए थे वो थे मोनिस। कमाल का मुकाबला देख रहे हैं आप। ये सिटी क्रिकेट है, BC4 सिटी क्रिकेट। ये साल तो मानो बहुत उलटफेर हो रहे हैं। शेर को 1.25 शेर मिल रहा है और 1.25 शेर को डबल शेर मिल रहा है। हंजला राइट आर्म ओवर द विकेट, फिर बल्ले के अंदर लगी, रन नहीं। 1 ओवर 8 रन। क्या लगता है आपको गायकवाड सर, व्हाट अ मैच। निश्चितच अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सामना जातो आहे। आणि सर तुमचंच म्हणणं होतं की जेव्हा जेव्हा गायकवाड सर मोठ्या धावसंख्येचे सामने असतात, एकमेकांच्या धावसंख्येचा पाठलाग केला जातो, त्यांच्यापेक्षाही कमी धावसंख्येचे लो स्कोरचे जे सामने असतात ते संस्मरणीय असतात। एका संस्मरणीय सामन्याकडे आपण जातो की काय असं आता वाटू लागलेलं आहे। बिल्कुल, अगर इस पूरे सीजन की हम बात करें तो थाना डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग का वो सेमीफाइनल जो PTC और रईस बिल्डर के बीच खेला गया था 6 ओवर में केवल 28, और मैच का फैसला आखिरी गेंद पे हुआ था जब केतन पाटिल से मिसफील्ड हुआ था।
आणि एका संस्मरणीय सामन्याकडे आपण वाटचाल करतोय असं वाटू लागलेलं आहे. 6 चेंडू 8 धावांचं समीकरण. दोन्ही संघांना विनंती करतो प्लीज क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्यायचंय. यस 3 मिनट बचे अंजुमन स्पोर्ट आपके. देखना है कि आखिरी ओवर किसको दिया गया है. आफाक, ये मुकाबला अब आफाक बनाम कारबा हो गया है. सूरज और बादलों के बीच में आंख मिचोली चलती हुई और क्रिकेट की ये जो गर्मा गर्मी आप देख रहे हैं ये सरपंच चषक वाशेरे में. व्हाट अ मैच. नवाब स्पोर्ट्स के इनफॉर्म बैट्समैन जरार मुल्ला पिछले टूर्नामेंट में अकेले जरार ही खेले. देखना आज पूरी टीम खेलती है या नहीं. अहमद 3 बार रन आउट हुए, 3 में से 1 रन बनाया. आफाक राइट आर्म ओवर द विकेट, लेफ्ट आर्म राउंड द विकेट. इस मरतबा गेंद को खेल दिया आसमान में. शहबाज नीचे. ओ गिर गए वहां पर. और इस बीच देखिए थोड़ा वहां पे पहुंचना है. पानी लेकर 2 रन बना लिए बैट्समैन ने. ये कैच होता तो शायद मैच पकड़ा जाता. ये खिलाड़ी ऐसे है गायकवाड सर, ये गिरते पड़ते हैं लेकिन गेंद नहीं छोड़ते. कपड़े गंदे हो जाए तो सर्फ एक्सल है ना. निश्चितपणे शेहबाजला हा झेल टिपता आला असता. मात्र आपण जर पाहिलं तर तो ज्या पद्धतीनं धाव घेतलेली आहे, एक तिरका पळत गेलेला होता आणि त्यामुळे चेंडूवरची नजर आहे ती शेवटच्या क्षणी त्याची नजर बाजूला जाते आणि स्वाभाविकपणे हा झेल धरतीला दान होतोय. अतिशय रोमहर्षक अवस्थेमध्ये सामना पोहोचला असता जर झेल हा पकडला गेला असता. मात्र जरतरला स्थान नाही. 2 धावा बाद झाल्यात. आता 5 चेंडू आणि 6 धावांचं समीकरण. 5-6 का इक्वेशन है. धीरज धुमाले. देखना है धमाल करते हैं या नहीं. जबकि हमारे कमेंटेटर सुभाष धुमाल इस वक्त पोगांव में कमेंट्री कर रहे हैं. आफाक धुमाले को फिर हवा में, फिर शहबाज के पास गेंद. लगता है गेंद भी शहबाज का पीछा नहीं छोड़ रही है. 2 पे 4 आ चुके हैं. अब रन टू बॉल इक्वेशन. 4 गेंदे 4 रन. शहबाज को वहां से बदली किया जा रहा है. देखना है फील्डर बदलने से क्या नसीब बदल जाते हैं. खऱ्या लेफ्ट अर्थानं आर्म आता शहबाजचा दिवस पण नाहीये सर, कारण शहबाज फलंदाजी करत असताना सुद्धा निर्धाव चेंडू खेळलेला आहे. शेवटचे काही चेंडू खेळण्याची त्याला संधी मिळाली होती. या ठिकाणी 2 झेल त्याच्या बाजूने आले. मात्र चेंडूपासून दूर शहबाज आपला पाहायला मिळाला. क्रिकेट का काफ़ी जुनून है और वाकई में देखना है कि 4-4 का इक्वेशन. लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आते हुए. ओ वाइट. अंपायर का निर्णय अंतिम रहेगा. नो आर्गुमेंट्स. द लाइन बिलोंग्स टू अंपायर. क्रिकेट में कहा जाता है लाइन अंपायर को बिलोंग करती है. चाहे तो अंपायर वाइट दे, चाहे तो ना दे. रिप्ले में हम देखना चाहेंगे. आइए देखते हैं किस तरह पिछली गेंद रही थी. चार गेंदे 3 रन. इसको हवा में खेला, पीछे फील्डर और आउट. वहां पर धुमाले. कहानी में ट्विस्ट. मैच होता हुआ सुपर हिट. तीन चेंडू 3 धावांचं समीकरण. अतिशय सुंदर झेल टिपला गेला आणि अंजुमनचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. त्यांच्या क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत हारागिरी आम्ही पत्करणार नाही हे दाखवून देत आहेत त्यांचे गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक.
3 गेंदे 3 रन और 3 ही विकेट बचे। दीपक मडवी हार्ट ऑफ भिवंडी का जो दिल है, हार्ट है, वो हलक में आ गया होगा। टीम के कैप्टन है। 3 गेंदे 3 रन, कुछ भी हो सकता है। दिल के मरीज मैच से हट जाए, क्योंकि अब ये मैच कमजोर दिल वालों के लिए नहीं बचा है। एक टीम को तो किनारे पे डूबना ही है। अब डूबे अंजुमन या डूबे साइंस कारवाओ। आफाक सामना करेंगे विपुल। नॉन स्ट्राइक पे हैं सिद्धार्थ, गर्म पानी में आए हैं सिद्धार्थ। मैच ही गर्म पानी का है। अब देखिए ऑफसाइड में 2 खिलाड़ी बुला दिए गए सामने बैट्समैन के। आफाक लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, स्टेप में चूके दबाव, दबाव गेंदबाज पे, दबाव बल्लेबाज पे। देखिए ये जो स्थिति रहती है ना गायकवाड़ सर, इसमें बाउंड्री के कुछ खिलाड़ी ऐसे रहते हैं जो सोचते हैं कैच उनके पास ना आए। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, एज बढ़िया फील्डिंग, ये अक्लमंदी की फील्डिंग है। कैच को जाते तो हो सकता था बाउंड्री हो जाती। गली में पहले बाउंस पर डिपिच गली में गेंद को उठाया। प्रेजेंस ऑफ माइंड। 2 में 2, इसकी तो एक एक गेंद अपने आप में एक मैच है। इसीलिए तो ये सरपंच चषक मुआशरा है, पहला शो। और क्रिकेट के दूसरे दिन में सिटी क्रिकेट का घमसान। 2 गेंदे 2 रन। इस सीजन में 1 सुपर ओवर पॉइनियर और भरत वल खेल चुकी है, वो भी BC4 फॉर्मेट का पहला ही मैच। सरपंच मागे इस टूर्नामेंट से सबसे आगे बढ़ रहे हैं। 2 गेंदे 2 रन। सिद्धार्थ मट्टी वट्टी लगा के तैयार होते हुए। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आ रहे हैं आफाक। लोग आंखों में सुरमा डालकर मैच देख रहे हैं। ड्राइव किया कवच में, एक और रन आउट। गॉड व्हाट अ मैच। देखिए अब कमजोर दिल वाले हट जाए। 1 गेंद 2 रन। ये जो गेंद है ना गायकवाड़ सर, ये टेनिस क्रिकेट के लिए 1 फॉर दी ऑल एंड ऑल फॉर दी 1 बन गई है। अगर सलीम जावेद दीवार पिक्चर के बाद अलग भी नहीं होते ना, तो भी इसका क्लायमॅक्स नहीं लिखते। अतिशय दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितपणे पहिल्या षटकात 18 धावा लागल्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। क्या लगता है आपको, क्या सुपर ओवर, क्या अंजुमन विजयी, क्या साइंस विजयी? देखिए गोल्डन बाउंड्री 1 लग चुकी है इस सीजन में। त्रिमूर्ति गायकड़ ने लगाई थी और 2 गोल्डन 6, पहला साइंस कारबाओं के आदित्य भुईर ने लगाया और दूसरा पॉइनियर के रसम ने। सामना आपण जर पहिल्यांदा सुपर ओव्हरमध्ये जाऊ नये असं आयोजकांना वाटत असेल, परंतु हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाण्याची अधिक शक्यता वाढलेली आहे। देखते हैं, गायकवाड़ सर का कहना है कि सुपर ओवर होने जा रहा है, लेकिन मैच तो सुपर से ऊपर हो गया है। आप देखिए बैट्समैन के पड़ोसी बढ़ गए हैं। पेनल्टी भारी पड़ गई। पेनल्टी की तो अजीब कहानी है। महबूब राजस्थानी उस 12वें खिलाड़ी को रात भर ढूंढ रहे थे MLA कप में। 2 रन पेनल्टी से राजस्थान रॉयल हारी। पहला जो सुपर ओवर हुआ, भरत स्पोर्ट्स को 2 रन का पेनल्टी लगा तो सुपर ओवर हुआ। यहाँ 2 रन पेनल्टी के भारी पड़ते हुए अब अगर मैच हारे तो जरूर भारी पड़ जाएंगे। जीते तो वो कहते हैं कि 7 खून माफ। आफाक सामना करेंगे बैट्समैन विपुल। गेंद को उछाल दिया और गेंद गोल्डन 6, इस सीजन का तीसरा गोल्डन 6 विपुल ने लगाया है।
कॉन्ग्रेचुलेशन महेंद्र पाटिल, कैप्टन दीपक मडवी, साइंस खारबाव, विपुल किरियाटी, हिस्ट्री, हार्ड लक शहबाज एंड हार्ड लक अंजुमन।